सर्वांना नमस्कार। मास्टर विशाल सर या यूट्यूब चॅनलवरती आपलं सर्वांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत। शुभ सकाळ। खूप महत्त्वाचा विषय आहे आजचा। एकंदरीत 20 मुद्द्यांवरती मी आज बोलणार आहे। 20 मुद्दे आहेत जवळजवळ, त्याच्यावरती मी आज बोलणार आहे। अगदी महत्त्वाचे सगळेच मुद्दे आहेत जे तुमच्या मनातले आहेत, जे तुमच्या मनामध्ये शंका निर्माण करून आहेत की बाबा हे असंच का आणि ते तसंच का। पोलीस भरतीबद्दल बोलतोय मी। ओके, तत्पूर्वी खूप महत्त्वाची एक गोष्ट आहे। तुमच्या सर्वांच्या पाठिंब्याने, तुमच्या सर्वांच्या आशीर्वादाने आणि आपले सर्व ऑनलाईन ऑफलाईन बॅचचे विद्यार्थी, पालक, सर्व मॅडम असतील आपल्या सर्व यांच्यामुळे आज आपण 10,150 प्लस सबस्क्रायबरचा टप्पा अगदी कमी वेळामध्ये पूर्ण केलेला आहे। याच्यासाठी मी आणि मॅडमकडून, मी आणि आपल्या चॅनलकडून सुद्धा मी आपले सर्वांचे आभार मानतो। खूप खूप आभार मानतो। जेवढं काय बोलल तेवढं कमी वाटतं। फक्त आपला प्रामाणिकपणा आणि विद्यार्थ्यांची साथ या गोष्टीमुळे सगळं पॉसिबल झालेलं आहे। सो आपल्या महत्त्वाच्या मुद्द्याकडे येऊयात। तरी पण काल 10,000 सबस्क्रायबर पूर्ण झाले म्हणून हवेत न जाता मी काल सिंधुदुर्ग जिल्ह्यातून सिंधुदुर्गचे जे ग्राउंड होतं त्या ग्राउंडवरती रात्री 1 तास लाईव्ह आलेलो होतो, सगळ्यांनाच माहीत असेल। ओके, सो विद्यार्थ्यांमध्ये तयार झालेला माणूस आहे आणि विद्यार्थ्यांसाठी तयार झालेला माणूस आहे, कोच आहे। सो गेले 15-16 वर्ष झालं विद्यार्थ्यांच्याच विषयी, विद्यार्थ्यांची प्रगती, विद्यार्थ्यांचं सिलेक्शन कशा पद्धतीनं त्याच्यामध्ये ट्रिक्स तयार करून स्वतः भरती करून दिलेले आहेत। असे सेंट्रल आणि स्टेट गव्हर्नमेंटचे सर्व विद्यार्थी यांचा सुद्धा आशीर्वाद माझ्या पाठीशी 100% असतील असं मी गृहीत पकडतो। सो आजचं खूप महत्त्वाचे मुद्दे आहेत। एकंदरीत आज तुम्ही बघितला तर पहिला विषय म्हणजे पोलीस भरती किती टक्के होत आहे आताच्या घडीला। ओके, दुसरा मुद्दा ती पोलीस भरती सरळ होत आहे का। तिसरा मुद्दा आज परभणीचे एक लोकमतला परभणीचं हॉल तिकीट प्रसिद्ध करणार आहेत म्हणून एक ॲडव्हर्टाइजमेंट आलेलं आहे किंवा एक न्यूजपेपर आलेली आहे। त्याच्या न्यूजपेपरचं मिनिंग काय हे सगळं। नंतर दुसरा, नवीन जागा निर्माण का होत नाहीत आणि का भरत नाहीत याचं रिझन सुद्धा आपल्याला ऑफिशियल माहिती आहे, हे तुम्हाला मी आता सांगणार आहे। त्याच पद्धतीनं पाचवा 6वा मुद्दा आहे हा 75,000 जागा भरल्या का, 75,000 जागा भरल्या का, ह्या सगळ्या प्रश्न, पेपरफुटी प्रकरण आणि इतर सर्व गोष्टी। सध्या मुलांमध्ये किती गट तयार झाले आहेत आणि याला कारणीभूत कोण आहे हे महत्त्वाचं आहे। ह्याच्यामध्ये मग एसीबीसी असेल, वयवाढमध्ये मुले 1 वर्ष वयवाढ मागत आहेत, मुले 2 वर्ष वयवाढ मागत आहेत, सरसकट एक संधी द्या असे त्यांच्यामध्ये तीन ग्रुप झालेले आहेत। त्यानंतर 3,000 जागा वाढ मुले म्हणणार आहेत, त्यानंतर 8,000 जागा वाढ मुलं म्हणत आहेत, जी वेटिंगची मुलं आहेत। अशा पद्धतीनं वेगवेगळ्या प्रकारची मुलं सध्या गट करून आपल्या आपल्या हक्कासाठी लढत असलेली आपल्याला महाराष्ट्रामध्ये दिसून येतात। त्याच पद्धतीनं सरकारने आतापर्यंत किती तारखा दिल्या मैदानीसाठी हे पण मी तुम्हाला सांगणार आहे। किती तारखेला त्यांनी मैदान घेतली तुम्हाला सर्वांनाच माहिती आहे। सर्व जिल्ह्यामध्ये युनिटी आहे का भरतीसाठी, ही भरती सिरियस होत आहे का, पावसात घेतली तर सरकारला काय फायदा होणार हे सुद्धा खूप महत्त्वाचं आहे। विद्यार्थ्यांचे काय नुकसान होणार आहे ह्याच्या मुद्द्यावरती सुद्धा बोलणार आहे। सलग भरती होईल का हे मी तुम्हाला सांगणार आहे। नाही झालं तर कुणाचे नुकसान होणार आणि ते कसे ह्याच्यावरती बोलणार आहे। कोर्ट केसचा परिणाम काय होईल हे सुद्धा तुम्हाला मी सांगणार आहे। हे सरकार आत्ताच पावसात का भरती घेत आहे किंवा घाई का करत आहे ह्याचं सुद्धा उत्तर ह्या व्हिडिओमध्ये भेटणार आहे। त्याच पद्धतीनं याने मुलांना कोणता त्रास सहन करावा लागणार आहे आणि एकंदरीत शेवटी विश्लेषण, असे एकंदरीत 20 ते 22 मुद्द्यांवरती आज मी बोलणार, एवढं लक्षात ठेवायचं। सो खूप महत्त्वाचा व्हिडिओ आहे। जसं की स्टार्ट टू एंड 20 मुद्दे होतील, त्यानंतर तुमच्यामध्ये कोणतीही शंका राहणार नाही। थोडंफार आज मी एका रागातच आहे एवढं लक्षात ठेवायचं, कारण की विद्यार्थ्यांची एक अवस्था सिंधुदुर्गमध्ये असताना सुद्धा बघितली, नंतर मुंबईमध्ये, ठाण्यामध्ये जसं या लागलोय, सांगलीमध्ये बघितली, कोल्हापूरमध्ये बघितली। भरती देत असणाऱ्या विद्यार्थ्यांची जी अवस्था आहे, ज्याला की गेल्या वेळी वेटिंगवाल्यांच्या विषयी जो काही तळमळता होती, आत्मीयता होती माझी, त्याच पद्धतीनं आता सुद्धा जी पोलीस भरती आहे त्याच्याविषयी थोडंफार बोलणार आहे। सो पोलखोल होणार आहे सरकारची, अशा पद्धतीनं हे सगळं व्हिडिओ असेल आताचा। सो सगळ्यात महत्त्वाची पहिली गोष्ट आहे पोलीस भरती जी आहे ती किती टक्के होत आहे। जसं की तुम्ही मागच्या वेळी बघितलं असाल तर 68% पोलीस भरती ही ज्या जागा रिक्त होत्या त्या जागेमधलीच झालेली होती। त्यानंतर एक 17,000 जागा त्यातल्या भरून काढल्यात, म्हणजे एकंदरीत 80 ते 85% पोलीस भरती ही रिक्त जागेतलीच होत आहे। अजून 80 ते 85% रिक्त जागेतलीच होत आहे। अजून सुद्धा सरकारनं 100% पदभरती घेतलेली नाहीये, याची नोंद घ्यायची आहे। खूप साऱ्या भरत्या या आहेत, पण सरकार हे आकडे जे आहेत ते लपवून ठेवतं। ह्याला खूप मोठं रिझन आहे।
ह्याला खूप मोठं रिझन आहे. पण सरकार मूर्ख आहे असं मला वाटतं. कारण ग्रामीण भागातली जी मुलं आहेत ती कितीतरी आता बेरोजगार झालेली आहेत आणि कितीतरी मुलं तडफडत असलेली आपण बघतोय, पण त्याच्याविषयी कुणी आवाज उठवत नाही, एवढं लक्षात ठेवायचं. किंवा त्याच्याविषयी सरकार कोणत्याही पद्धतीने विचार करत नाहीये. ओके, सो पोलीस भरती किती टक्के झाली याचं प्रश्नाचं उत्तर जर बघायला गेलं तर 82 ते 86% पर्यंतच पोलीस भरती रिक्त पदांमध्ये झालेली आहे. नवीन पदभरती एकही जागा केलेली नाहीये आणि एकही जागा भरून घेतलेली नाहीये, याची नोंद घ्यायची आहे. हे गेले कित्येक वर्षापासून चालत आलेलं आहे, एवढं लक्षात ठेवायचं. मग आज मुलं बेरोजगार का होत आहेत आणि ह्याला जबाबदार कोण हे तुम्ही सांगू शकता, एवढं लक्षात ठेवायचं. ओके, आता दुसरा खूप महत्वाचा मुद्दा, नवीन जागा निर्माण का होत नाहीत हा सुद्धा खूप महत्वाचा मुद्दा आहे. आणि का भरत नाहीत हे याच्यावरती आता बोलणार आहे. जर नवीन जागा निर्माण केल्या, समजा एक 10,000 जागा नवीन निर्माण केल्या, तर 10,000 ह्या पोलीस डिपार्टमेंटल्या जागा आहेत. त्यांना रुजू झाल्यानंतर, जॉईनिंग झाल्यानंतर 30,000 जर पेमेंट पकडलं, एकंदरीत 30,000 जर पेमेंट पकडलं, तर 10,000 गुणिले 30,000 तुम्ही करू शकताय. एवढा मोठा बोजा जर सरकारच्या तिजोरीवर बसला तर आमदार खासदारांना खायला काय मिळणार? काय बोगसपणा करणार? कुठनं मिळवणार पैसे? सगळा विषय तोच आहे तिथं. त्यामुळं आपल्या करोडोतल्या संपत्ती आहे त्यांच्या. म्हणून जगातली 3% ते 4% लोक जेवढे श्रीमंत आहेत ते एवढे श्रीमंत आहेत की जगामध्ये सगळी जनता एकीकडे आणि ती एकीकडे होऊ शकतात, एवढा पैसा त्यांच्याकडे आहे. त्याच पद्धतीने हे आमदार खासदार सुद्धा याच पद्धतीने आहेत, एवढं लक्षात ठेवायचं. खूप सारी संपत्ती आहे, खूप सारी संपत्ती आहे आणि सगळी ही आपलीच संपत्ती, लाटलेली संपत्ती आहे, एवढं लक्षात ठेवायचं. त्यामुळे नवीन जागा का निर्माण होत नाही? कारण की यांना खायला भेटणार नाही. आर्थिक जे अर्थमंत्र्याचं जे खातं असतं, अर्थ खातं असतं, त्याच्यावरती खूप मोठा बोजा पडू शकतो. हा विषय खूप महत्वाचा आहे. त्यामुळे ही पदभरती पूर्ण होऊ शकत नाहीये. ह्याला जबाबदार सरकार आहे. समजलं का? सो खूप महत्वाचं आहे. नंतर चौथा मुद्दा आहे, 75,000 जागा भरल्या का? तुम्हीच त्याचं उत्तर देऊ शकताय. आजपर्यंत किती जागा यांनी भरल्या, त्याच्यामध्ये किती प्रकरण काय काय झाली, सगळ्या गोष्टी आहेत. तलाठी असू दे, फॉरेस्ट असू दे, सगळं असू दे. एका जिल्ह्याचा जिल्हाधिकारी जर त्या सेंटरला असेल, तिथून जर एखादा विद्यार्थी पेपर देऊन सलामत बाहेर पडत असेल, लॅपटॉप घेऊन पेपर देऊन सलामत बाहेर पडत असेल, तर विचार करा या गोष्टीवरती. बरोबर आहे ना? तिथं तो अधिकाऱ्याला जर तेवढे अधिकारी असतोय, क्लास 1 अधिकारी, त्याला जर तो सस्पेंड करू शकत नाही, त्याच्या जर पाठीशी घालत असेल, तर मग महाराष्ट्र कोणत्या पद्धतीने चालतोय तुम्ही विचार करू शकताय. समजलं? ह्या सगळ्या गोष्टी डोळ्यांनी बघितल्यात. अजून सुद्धा व्हिडिओ आहे माझ्या पाठीमागे, तो कोणत्या पद्धतीने त्या विद्यार्थ्यावरती कोणतेही काही केलेले नाही, शिक्षा वगैरे, सस्पेंड पण नाही, काहीच नाहीये. सो आपलं सरकार याला पाठिंबा घालतं, सरळ आहे. सो ह्या खूप महत्वाच्या गोष्टी आहेत. ओके, नंतर पेपरफुटी आणि इतर प्रकरण. आता जसं मी बोललो पेपरफुटी आणि इतर प्रकरण, तर त्याच्यावरती काय झालं? काहीच नाही झालं. फक्त कायदा कागदपत्रे तयार केला, तेवढंच दिलासा मिळाला, संपला विषय. त्यानंतर पेपरफुटी हे होतच आहेत. सगळ्या बोगसपणा हा चालूच आहे महाराष्ट्रामध्ये, जसं की मागं चालू होतं त्याच पद्धतीनं. सरकारला पुरावे मागितल्यानंतर सरकार म्हणते तुम्ही पुरावे आणून द्या, म्हणजे तुमचं सरकार, तुम्ही एक्झाम घेणार, तुमच्याकडे सगळी सीसीटीव्ही, सगळं फुटेज तुमच्याकडे. एखाद्याला वाटलं बाबा एवढा मोठा महाराष्ट्रामध्ये 5-5 लाख मुलं एकत्र येऊन जर आक्रोश करत असतील आणि ती जर तुम्ही चेक करत नसाल, तरी सुद्धा मग तुम्ही हे दडपत आहात का? हे कुठेतरी फाट्यावर मारून घेऊन जात आहे का पुढे प्रकरण? अशाच पद्धतीने झालं आणि त्यानंतर नियुक्त्या पण दिल्या गेल्या. कोणीही काही करू शकलं नाही, एवढं लक्षात ठेवायचं. त्यामुळे सरकार कशा पद्धतीने हे तुम्ही जाणून आताच घ्या. ओके, पद्धतीनं पुढचा मुद्दा आहे की सध्या महाराष्ट्रामध्ये पोलीस भरती करणाऱ्या मुलांमध्ये किती गट तयार झालेले आहेत हे जर महाराष्ट्रातल्या मुलांना जर बघायचं असेल तर त्याच्यामध्ये पहिला नंबर आहे एससीबीसीचा जो मुद्दा आहे, जो मराठा आरक्षणामुळे थोडासा इकडे तिकडे झालेला होता. तसं त्याच पद्धतीने ज्या मुलांना 2-2 दिवसांनी लेट दाखले मिळाले, परिणामी मधल्या कंडिशनमध्ये काही मुलांना 2-2, 3-3 दिवस जे ऑफिशियल सुट्ट्या होत्या त्याच्यामुळे दाखले वगैरे मिळाले नाहीत, बाकी सगळ्या गोष्टी आहेत. सो अशा गोष्टीमुळे एससीबीसीचं सुद्धा मुलांना न्याय मागत आहेत. त्याच पद्धतीनं पुढचा आहे याच्यामध्ये वयवाढचा विषय, मुलं 1 वर्ष मागत आहेत. परत त्यांच्यामध्ये दुसरा ग्रुप आहे 2 वर्ष मागत आहेत. 1989, 90 काय काय त्यांच्यातच चालू आहे. त्याच पद्धतीनं 2 वर्ष वयवाढ, त्याच पद्धतीने सरसकट एक संधी मागणारे गट आहे. त्याच पद्धतीने 3,000 जागा वाढ 2021च्या पोलीस भरतीमधली जी मुलं आहेत ती मुलं. त्याच पद्धतीने 8,000 जागा वाढ आता 2021च्याच पोलीस भरतीमध्ये. जेवढ्या मुलांचं पोलीस व्हेरिफिकेशन केलंय, 3-3, 4-4 वेळा त्यांना डिपार्टमेंटकडे जायला लागलं. त्या मुलांना ती परिस्थिती नसताना काही मुलांनी लोन काढून जाऊन आलेत आणि शेवटी त्यांना आधारांतरित ठेवलं डिपार्टमेंटनं. एक आशा लावून दिली तरी सुद्धा त्याच्यावरती कोणीही निर्णय घेतला नाही. म्हणजे विचार करा, ह्या सरकारला कोणत्या लेवलनं कोणी सांगायला पाहिजे? ह्याच्यावरती ते विचार करणार आहे का नाही सांगा.
ह्याचा पुढचा दृष्टिकोन त्याच वेळी फडणवीस साहेबांचा कळालेला होता की बाबा ही भरती किंवा ही वेटिंगवाल्यांचा विषय ते चुकीच्या पद्धतीने हाताळत एवढं त्याच वेळी कळालं होतं, कारण की त्यांना पुढचं जे इलेक्शन आहे तेच त्यांच्या तोंडामध्ये विषय होता किंवा ह्या लोकांचा बिझनेस आहे तो ते चालवत असतात, एवढं लक्षात ठेवायचं. ओके, सो हे जे गट तयार झाले त्याला जबाबदार कोण, ह्यातनं एक प्रश्न तयार होतो. एवढे सारे मोठे प्रश्न तयार झालेले आहेत, एवढे सारे गट तट निर्माण झालेत आणि ह्याच मुलांनी, तरुण मुलांनी रागात किंवा द्वेषामध्ये ह्या सरकारला योग्य ती जागा दाखवून दिलेली आहे महाराष्ट्रामध्ये. ओके, मी कोणताही राजकारणी नाहीये, मी कुठल्या गटाचं नाही, मी कुठल्या पक्षाचं नाहीये, पण सांगतोय एक मुलांमध्ये आक्रोश होता. एक ठराविक व्यक्तींची नावं, आमदार खासदारांची नावं मी घेऊ शकत नाही, पण 100% त्यांच्यावरती राग आहे त्या लोकांचा, लक्षात ठेवायचं. ठीक आहे, सो ह्याला जो जबाबदार आहे ते सरकार आहे, कारण त्याने वेळच्या वेळी योग्य त्या गोष्टी क्लिअर केलेल्या नाहीत. ह्याला जबाबदार सरकार आहे, एवढं लक्षात ठेवायचं. समजलं? सो पुढचा आहे, सरकारने आतापर्यंत किती तारखा दिल्या मैदानीसाठी तुम्ही बघितलेला आहे. मे महिना पूर्ण 2-3 तारखा दिल्या, 20 मे आणि काय पुढे गेल्या, त्यानंतर परत 10 मे, 10 जून, 6 जून, 10 जून, 19 जून, तो पण रायगड 21 जूनने काढले तोपर्यंत. म्हणजे ह्यांच्यामध्येच नाही आहे, ह्यांच्यामध्येच कोऑर्डिनेशन नाही आहे. म्हणजे विचार करा, हे भरती घ्यायला चाललेले आहेत, ह्यांना हवामानाचा कोणत्या पद्धतीने अंदाज नाही आहे. ह्यांना फक्त इलेक्शनचा अंदाज आहे की आम्हाला पुढची 5 वर्ष निवडून यायचे आहेत, कोणत्याही पद्धतीने आम्हाला त्याच्यावरती 5 वर्ष एसी मध्ये निवांत राहायचं आहे. आपल्यावरती जे डिपेंडिंग आहेत लोक, ती कशीही राबू देत, त्यांचा थोडा पण विचार नाहीये यांना. म्हणजे विचार करा कशा पद्धतीने सरकार हे हाताळत असेल. ठीक आहे, सो खूप साऱ्या महत्वाच्या गोष्टी आहेत. सरकारने आतापर्यंतचा विषय तुम्हाला मी सांगितला, त्याच पद्धतीनं किती तारखेला त्यांनी मैदानी घेतलेले आहे तुम्ही सांगा, किती तारखेला मैदानी त्यांनी घेतलेले आहेत. एक सुद्धा महाराष्ट्रातल्या एका सुद्धा जिल्ह्याचं, एका सुद्धा संवर्गाचं एक सुद्धा हॉल तिकीट यायला नाहीये, नाही, एवढं विचार करा. म्हणजे ही भरती कशा पद्धतीने पार पडणार याचा तुम्ही सुद्धा विचार करू शकताय. ओके, आणि आजचं लोकमतला एक न्यूज पेपरला बातमी आले की मैदानीची परभणीचं मैदान 19 तारखेला चालू आहे. त्यांचं परिपत्रक येऊन झालं 5-6, 7-8 दिवस. ओके, आणि त्याच्यानंतर आज टाकले त्यांनी आणि लगेच मुलांमध्ये लगेच भावना जाग्या झाल्या की बाबा परभणीचं ग्राउंड होणार. अरे परिपत्रकाद्वारे त्यांनी आधीच सांगितलं, कधीच सांगितलंय. फक्त हे जे परिपत्रक आहेत किंवा बाकीचे सगळे जे आहेत, न्यूजवाले असतील किंवा मीडियावाले असतील, त्यांचं ते टीआरपी साठी सगळा विषय असतो. त्यात मध्ये येतात ते आपले युट्यूबवाले सगळे, त्याच्यामध्ये सगळे म्हणतात हे पुस्तक घ्या, ते पुस्तक घ्या, असं करा, तसं करा. अरे भरपूर करा, घ्या, पण मुलांसोबत थोडंसं खाली या, थोडंफार त्यांच्यासाठी प्रयत्न करा. फक्त हे पुस्तक घेतलं म्हणजे झालं का, ते पुस्तक घेतलं म्हणून झालं का, ह्यातनं माझे एवढे प्रश्न आले होते, त्यातनं माझे तेवढे प्रश्न आले होते. सगळं तुम्ही सांगताय, मान्य आहे, तुमचा बिझनेस आहे, तुम्ही करा, पण ज्याच्या जीवावर तुम्ही करताय त्यांच्यासोबत एक दिवस तर या ग्राउंडला अशा पद्धतीनं. सो सगळा विषय आहे. आता सध्या रील्स बनवणं, अकॅडमीवाले वेगवेगळे परिपत्रक स्वतःच एडिट करून हॉल तिकीट व्हायरल करतात, विद्यार्थ्यांसाठी फेमस करायचा प्रयत्न करतात, काही पण करतात ऍडमिशनसाठी. अरे अशानं होत नसतं. परत पोरगं ते 10 लोकांना सांगत असतं की इथं जाऊ नका म्हणून. त्यावेळी तुमचा हा सगळ्यात डिसएडव्हान्टेज असेल. कसं चालवायचं संस्था ते आम्हाला सुद्धा माहिती आहे, आम्ही सुद्धा सगळ्या गोष्टी केल्यात, पण आम्ही कधीच म्हटत नाही. माझा पहिला शब्द असतो युट्यूबला चालू असल्यानंतर, सर्वांना नमस्कार म्हणून मी चालू करतोय, शुभ सकाळ म्हणून चालू करतोय, आणि शेवट असतोय सर्वांना शुभेच्छा असतील. आणि मी इथंच थांबतोय. धन्यवाद. आतापर्यंत 450 व्हिडिओ मी बनवलेत. सगळ्या व्हिडिओमध्ये तुम्ही बघू शकताय, लहान असेल मोठा असेल कुणी असू दे, मला सगळे माझ्यापेक्षा समानच असतील किंवा माझ्यापेक्षा उच्च असतील, मी त्यांना रिस्पेक्ट देणार म्हणजे देणारच. अशा पद्धतीनं सगळ्या गोष्टी पाहिजेत, एवढं लक्षात ठेवायचं. सो येणारे आमचे भावी अधिकारी आहेत, माझे कॉन्स्टेबल आहेत, पोलीस आहेत, अंमलदार आहेत, सगळेजण आहेत. विषय एवढ्या छोट्या गोष्टींना लय मोठं व्हायचं नसतं. ग्रामीण भागामध्ये काम करायचं, खूप साऱ्या विद्यार्थ्यांसाठी राबायचं, प्रामाणिक प्रयत्न करायचा, जे गेले 15 वर्षापासून आम्ही करतोय. सो अशा पद्धतीनं. ओके, तर किती तारखेला त्यांनी मैदान घेतलं तुम्हाला कळालं. सर्व जिल्ह्यामध्ये युनिटी आहे का तुम्ही बघितलं. रायगडचं परिपत्रक आलं 21 तारखेचं, त्याच्या आधी आलं 19 तारखेला, त्याच्या आधी आलं 10 जूनला, त्याच्या आधी आलं 6 जूनला. म्हणजे यांना काय चाललंय ते त्यांनाच कळेना, सरकारला काय चाललंय ते सरकारलाच कळेना. आम्ही काय करतोय, फक्त सरकारनं सांगितलं, आदेश दिलेला आहे म्हणून सगळे वरिष्ठ जे आहेत, ज्यांची नियुक्ती आता ग्राउंडसाठी केलेत, ते फक्त त्याच्यासाठीच निर्णय घेतात. बाकी कोणत्याही पद्धतीनं त्यांचं सुद्धा मत नाही की एवढा हाल करावं विद्यार्थ्यांचं. म्हणजे विचार करा, ह्या सगळ्या गोष्टी आहेत त्यांच्यासोबत. ही भरती सिरियसली होत आहे का, तुम्हीच याचं उत्तर देऊ शकताय. त्याच पद्धतीनं पावसात घेतली तर सरकारला काय फायदा होणार आहे याचा लक्षात ठेवा. जर पावसात भरती घेतली तर सरकारला फायदा काय होणार आहे की येणारं जे इलेक्शन आहे त्याच्यामध्ये त्यांना फायदा होणार, 100% फायदा होणार. कशा पद्धतीनं होणार तर हे काय होणार, आता जर इलेक्शन झालं तर ते बिझनेस करणार, सगळेजण काय करणार,
बिझनेस करणार. बिझनेस केल्यामुळे काय होणार, आम्ही या एवढी भरती केली, किंबहुना भरती जर चालू केली आणि मध्येच थांबलीत तर मग काय होणार, आम्ही भरती करण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि उरलेली भरती आम्ही लवकरात लवकर करू अशा पद्धतीनं आश्वासन देणार आणि निवडून यायचा प्रयत्न करणार. याला सरकारचा फायदा होणार आहे, बाकी कुणाचा होणार नाही, एवढं लक्षात ठेवायचं. समजलं. त्याच पद्धतीनं विद्यार्थ्यांचे काय नुकसान होणार तुम्ही बघितलं. विद्यार्थ्यांचे खूप सारे नुकसान होणार आहे. पावसाळ्याच्या भरतीमध्ये 100 मीटर रोड रन करा, 100 मीटरचं टायमिंग तुम्ही बघू शकता, त्याचा फटका तुम्हाला बसणार 100%. 1600 मीटर असू दे, पावसात भिजून जावा, उपाशी बसा, पावसाळ्यात खायला काय भेटणार नाही, प्यायला काय भेटणार नाही, राहायची सोय आहे. की सलग भरती होईल का, हा विषय सगळ्यांना समोर दिसलेला आहे. कारण तारीख पे तारीख दिसल्यानंतर ही भरती सलग होईल का याचं उत्तर विद्यार्थी देऊ शकतात, लक्षात ठेवा. कारण की हे सरळ फसवेगिरी चालू आहे. इथं विद्यार्थ्यांचा किंवा ग्रामीण भागातल्या प्रामाणिक विद्यार्थ्यांचा कोणत्याही पद्धतीनं विचार केला जात नसल्याचं दिसून येत आहे, एवढं लक्षात ठेवायचं आहे. ओके. जर नाही झाली सलग तर काय नुकसान होणार तुम्हाला मी आधीच सांगितलंय. 30% भरती आधी झाली तर त्या मुलांना मार्क कमी पडणार, 70% भरती नंतर झाली तर त्या मुलांना जास्त मार्क पडणार, आणि जे नंतर झाली भरती त्या मुलांचं सिलेक्शन मॅक्झिमम होण्याचे चान्सेस आहेत. आणि जे आता होईल, जे बिचारे 30% मध्ये सापडतील त्या मुलांना मात्र याचं नुकसान होणार. परत मग मोर्चे, आंदोलन आणि बाकी सगळ्या गोष्टी, त्यामुळं बाकीच्या सगळ्याच गोष्टी लेट होत राहतील. तुमचं जॉईनिंग, तुमची प्रतीक्षा यादी, नियुक्ती यादी वगैरे वगैरे सगळं टोटली याच्यावरती डिपेंडिंग आहे, एवढं लक्षात ठेवायचं. कोर्ट केसचा परिणाम काय होईल सरळ सांगतोय की अजून सुद्धा सरकारनं या गोष्टींचा विचार न करता त्याच्या गोष्टीचं त्याला बगल देऊन डायरेक्टली पुढे गेलेले आहेत. पण जर कोर्टापेक्षा कोणी मोठं ना हे जर सरकारला माहीत असेल पण त्यांनी त्याच्यावरती विचार करायला पाहिजे. एक तरी सरळ सांगावं की आम्ही संधी देऊ शकत नाही, मग पुढे जावं, म्हणजे मुलं काय असेल ते निर्णय घेतील. पण यांनी कोणताही विचार न करता पुढे गेलेले आहेत. पण 13 तारीख जवळ आलेली लक्षात ठेवायचं. जर 13 तारखेचा कोर्टाचा निकाल नाही लागला आणि तारीख पुढे गेली कोर्टाची समजा, तर पोलीस भरती पण पुढे जाण्याची शक्यता, एवढं लक्षात ठेवायचं. ह्या सगळ्या गोष्टी एकमेकावरती डिपेंडिंग असलेल्या दिसून येतात, एवढं लक्षात ठेवायचं. 15 हे सरकार आत्ताच पावसात का भरती घेत आहे किंवा घाई का करताय, मी मगाशी सांगितलं त्यांना घाई का लागले, कारण की पुढे विधानसभा ज्या काही इलेक्शन आहे त्याच्यावरती त्यांचा डोळा आहे. त्यांना दाखवून द्यायचं की आता एकदम शेवटचा प्रश्न की बाबा या विद्यार्थ्यांना याचा नाहक त्रास होत आहे का, किंवा याला काय प्रॉब्लेम येणार विद्यार्थ्यांसाठी. तर विद्यार्थ्यांमध्ये संभ्रम अवस्था झालेली आहे. अक्षरशः विद्यार्थ्यांना कळत नाही की नेमकं काय चाललंय आमच्या आयुष्यामध्ये. एक तर वेळेवर भरती नाहीये, एक तर त्याची फी ढीगभर आहे, फी ढीगभर घेऊन कोणत्याही पद्धतीनं सोय नाहीये, कोणत्याही हवामानाचा विचार न करता पदभरती चालू आहे. पेपरफुटी प्रकरण असेल, बाकी सगळ्या घटना असतील, याला सुद्धा सरकार जबाबदार आहे. एकंदरीत 100% पदभरती नाहीये, त्यामुळे विद्यार्थी बेरोजगार होत आहेत. बाकी सगळी कारणं याच्यावरती डिपेंडिंग आहेत आणि ह्याला कारणीभूत असेल ते म्हणजे सरकार असेल, लक्षात ठेवायचं. आता फक्त कार्यपद्धतीचा GR काढून त्यांनी 19 तारीख दिलेली होती, लगेचच रायगडनं लगेचच आपली एक दिशा बदललेली आहे, ती दिली 21 जून. ह्या पद्धतीनं कशा पद्धतीने हे सरकार आपल्या विद्यार्थ्यांची दिशाभूल करत आहे याचा थोडाफार विचार सर्व विद्यार्थ्यांनी करायला पाहिजे. एकंदरीत मला वाटत नाही की हे सरकार विद्यार्थ्यांच्या बाजूने आहे किंवा विद्यार्थ्यांसाठी आहे, एवढं लक्षात ठेवायचं. ठीक आहे. सो खूप साऱ्या विषय आहे जो तुमच्यापर्यंत मी पोहोचवलेला आहे. 100% याच्यामध्ये हार्डवर्क हे आहेच आहे. याच्यावरती सर्व पद्धतीचा अभ्यास करून सगळ्या गोष्टी फेस करून तुमच्यापर्यंत हा व्हिडिओ बनवलेला आहे. थोडाफार बाहेर असल्यामुळं मोबाईलचं चार्जिंग आणि बाकी सगळ्या गोष्टी याची जराशी कंडिशन थोडीशी बेकार झालेली आहे, त्यामुळे समजून घ्या. खूप महत्वाचा तो म्हणजे आवाज आहे माझा तुमच्यापर्यंत पोहोचलेला असेल. व्हॉइस थोडाफार मागे पुढे होऊ शकतो, बाहेर आहे त्यामुळे थोडंफार सहकार्य करा. परत एकदा मी तुमचं खूप खूप आभार मानतो की तुम्ही मला 10,000 सबस्क्रायबरचा टप्पा अगदी 7 महिन्यामध्ये पूर्ण करू दिलात. यासाठी मी तुमचं मनपूर्वक आभार आहे, एवढं लक्षात ठेवायचं. बाकी सगळ्या कंडिशन ज्या आहेत, घटना ज्या आहेत पुढे घडणाऱ्या, त्या तुमच्यापर्यंत अप टू डेट घेऊन येणार आहे, एवढं लक्षात ठेवायचं. त्यासाठी आपल्या चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करून ठेवायचं आहे. त्याचबरोबर आपला जर टेलिग्राम चॅनल आहे त्याची लिंक या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे, ती तिथं जाऊन तुम्ही जॉईन करायची आहे. मी सर्वांना शुभेच्छा देतोय आणि मी इथंच थांबतोय. धन्यवाद.